नमस्कार सोबत्यांनो, तुमचं मया यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी आता आलो 8 पोया खाऊन शपूपालक कच्चा आणला, कच्चा शपूपालक आणला। आता आपण विहिरीचं पाणी पिऊ। पहा मी कसं पाणी पितो। बेकार काम आहे, पाण्यानं बी कठीण लावली, भयान पाणी पडून राहिला, बेकार काम आहे। आणि तिच्यामध्ये गंमत अशी होऊन जायला, कणसं तोडून टाकले। बरेचसे शेतकऱ्याने कणसं तोडले मकाचे, काही वल्ले उर राहिले, भिजले, तिच्यात भाव कमी आहे। बिकट समस्या आहे शेतकऱ्याची। सरकार मस्त एसी रूम मध्ये बसून आरामात गंमत पाहू राहिला, बेकार काम आहे। मग आता विचार चालू आहे की पुढे आता काय करा, उभं राहा इलेक्शनले। अरे मी जर मुख्यमंत्री असतो ना महाराष्ट्राचा, बट्ट सरकार लुटलं असतं मी ना, आणि शेतकऱ्याचं गरिबाचं भलं करून टाकलं असतं। सणान पैसे वाटले असते, पुऱ्या कंपन्यातले पैसे सगळे काढून घेतले असते, पुऱ्या बँकेतले पैसे मोकळे गेले असते, आणि शेतकऱ्याला पैसे देऊन टाकले असते मी ना गरीब लोकांना। मा सारखा मुख्यमंत्री पाहिजे होता, भयान मजा आली असती, खतरनाक। चला आता धीरे धीरे जाऊ, साप भलते पडेल इकडे। या आता आहे विहीर, या आली आता विहीर, आणि हे पाणी पितो आता मी आरामात। मोबाईल बी पाहणं पडेन, कारण की एकच मोबाईल आहे नाडा 900चा। तो जर पाण्यात पडला की असं समजा कठीण काम होऊन जाईन। हे नित्य काच पाणी आहे, याला म्हणता शुद्ध फिल्टर पाणी। जे बी सरकार येते ते सरकार शेतकऱ्याच्या बऱ्यावर नाही, नुसते टायर फाडता, एक बी काम नाही करत। काय सांगता, जे येते बरं आहे, तो म्हणतो मी हे करीन, तो म्हणतो मी ते करीन, एक बी काही कामाचा नाही। फक्त ते पैसे कमवून घेता, जे येते बरं आहे। गरिबाच्या आणि शेतकऱ्याच्या भल्यावर एक बी सरकारनी, एक बी नेतानी, सगळे नेते डांगर आगे आहे। मी काही कोणत्याच पक्षाचा नाही। मैं म्हणणं काय आहे, काम बी करा ना। सगळे नेते डांगर आगे। मला सांगा तुम्ही, 1.5 दिवसामध्ये इथे मंत्री बनता, आमदार खासदार होता, आणि लागेच बिल्डिंग, लागेच गाड्या, 2-2, 5-5 कोटीच्या गाड्या आहेत त्याच्या। शेतकरी लंबा झाला, मायबाप म्हातारे झाले, पिढ्या गेल्या, पण शेतकरी तसाचा तसाच आहे, पुढे जाऊनच नाही राहिला। पुरा मोकाय गेला शेतकऱ्याला, निसर्ग साथ देत नाही। आता निसर्ग पाणी चांगला होता, असा पाणी पडला की बट्ट लंब लागला, मका बी गेली, कपाशी बी गेली। आता इकून तिकून मका तोडल्या, जमा करायची राहिली, काही काही ना तोडणं चालू आहे। तर ह्या वरून पाणी चालू आहे, म्हणजे वरून बी टोला आणि इकून सरकारचा बी टोला, बेकार काम आहे ते। शेतकऱ्यांना जगा तर कसं जगा काही समजत नाही। निवडणुका आली की लाडकी बहीण योजना चालू केली, त्याला असं वाटलं बा हे पैसे दिले की भलते मतदान देतील आपल्याला, आणि ते खरं आहे ना, त्याला माहिती आहे, सगळ्या लोकांच्या आयडिया माहिती द्यायला जनतेच्या, की काय केलं ना कसं निवडून येतो आपण, पुरी आयडिया माहिती द्यायला। काय करसा नाही की नाही, जे येते बरं आहे।
असा एक बी नेता पैदा नाही झाला की सरकारले लुटणारा, सरकारले लुटा आणि जनतेला देणारा असा सुपडा चिनावल उंगेल ते यावल तालुक्यातले, नाही सावदेचे का यावलचे होते. सुपडू दादा चिनावल त्याच्यासारखा माणूस झाला नाही. काय करसान आता, जे येते बरं आहे, जे खरी कंडिशन आहे ते मी तुम्हाला सांगतो. लबाड लुच्चं काम नाही इकडे, जे खरं आहे तेच. काय केलं सरकारनं काय केलं, मी बी काहींचं पावर आलो. माबुवाचं तरी बरं होतं समजा राख, पण आता तर झालं बेकारच काम होऊन गेलं. काही कोणाचं नाही, तात्पुरतं निवडणुका आल्या की मग हात जोडता, भाऊ आम्हाला मतदान द्या, आम्हाला मतदान द्या. सगळे दारा पुढे राहून बंद फिरता आणि एकदारचे निवडून आले की आपापल्या एसी रूममध्ये जाऊन बसता, मस्त दौरे करता, एन्जॉय करता ते. आणि मेला इकडे शेतकरी बी गेला, गरीब लोक बी गेले, देता आशा लावून, आणि एक बी काम शिदं होत नाही. लबाड आहे लबाड. माझं म्हणणं आहे, खाणं तुम्ही उलट शासन पगार बी देते. जो माणूस नेता व्हायला त्याले, आमदार व्हायला त्याले काहीच कामं नाही करता. माझं म्हणणं काय आहे, 100%तून 5% खा, 95%चं काम तर करा. ते बी करता नाही ते बट्टे 70-80% खाता आणि बाकीचं 20-30%चं काम करता. हे मोठमोठे नेते होऊन गेले, एक बी काही कामाचा नाही, काही देश बदलणार नाही. कारण की हे चोट्टे राज करून राहिले बरे, एक बी शिदारी बट्टे चोट्टे. काय करसान, जे आहे ते बरं आहे. बाप्पा प्रचार करायला येतात तर जा मोठमोठ्या गोष्टी करता, हे लंबाले टायर पाडता. आणि ज्या टायमाला आपण निवडून देतो त्या टायमाला एक बी काम शिदं होत नाही. हे गावापासून तर दिल्ली लोक असत आहे, सगळे सारखे एका मायच्या म्हणी, काही कोणी कोणाचं नाही. चला सोबत्या हो, मग भेटू मग.